Next chapter which we are going to start today is chemical thermodynamics and energetics. What is chemical thermodynamics? First of all, chemical thermodynamics शिकायच्या आधी या चॅप्टरला 4 ते 6 मार्क आहेत आणि CET मध्ये हा चॅप्टर साधारण 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. सो व्हेरी क्रिटिकल चॅप्टर. परत एकदा चॅप्टर हा न्यूमरिकल बेस्ड आहे. बरेचसे न्यूमरिकल अप्रोच या चॅप्टरमध्ये आहे, पण जेवढे कॅल्क्युलेशन्स सोल्युशन्स आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये होते तेवढे कॅल्क्युलेशन्स काही या चॅप्टर्समध्ये नाही आहे. बेसिकली कन्सेप्ट ओरिएंटेड चॅप्टर आहे, त्यामुळे मजा येते शिकायला. आणि स्पेशली पुढे ज्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांना आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडेल की नाही हे जर समजायचं असेल तर यासाठी थर्मोडायनॅमिक्स हा बेस्ट चॅप्टर आहे. मग तुम्ही थर्मोडायनॅमिक्स जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकता. अदरवाईज देर इज नो पॉईंट की यू आर गोईंग इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, सो ते कळलं नसेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जाण्याची काही गरज नाही आहे असं समजून घ्या, कारण थर्मोडायनॅमिक्सचा अख्खा पेपर असतो तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. ओके, सो लेट्स स्टार्ट अ ब्युटिफुल चॅप्टर. मला वैयक्तिक खूप आवडतो हा चॅप्टर. असं म्हणतात की हा चॅप्टर जर आला तुम्हाला तर बऱ्याचशा गोष्टी खूप सुटसुटीत होतील तुम्हाला मार्क मिळवायला केमिस्ट्रीमध्ये. स्पेशली न्यूमरिकल्स त्यावरचे चांगले आले पाहिजे आणि न्यूमरिकल्स येण्यासाठी कन्सेप्ट कळले असले पाहिजे. सो इट इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर. लेट स्टार्ट नाऊ. व्हॉट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स? थर्मोडायनॅमिक्सचा अर्थ काय होतो? नावातच आहे, थर्म म्हणजे हीट. ओके, सो इट इज रिलेटेड विथ समथिंग कॉल्ड ॲज हीट एनर्जी. वी कॅन से थर्मोडायनॅमिक्स इज बेसिकली it is a relation between different forms of energy. It is a quantitative study in which different energies are considered. Okay, दोन वेगवेगळ्या एनर्जीमधला क्वांटिटेटिव्ह स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचला थर्मोडायनॅमिक्स असं म्हणतात. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स? इट इज द क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी and the conversion of the energies into each other, that is called as thermodynamics. So basic concept कळला आहे तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सचा की आपण एनर्जी चेंजेस बघणार, पण ते एनर्जी चेंजेस फक्त कोणती एनर्जी कोणामध्ये कन्वर्ट झाली एवढंच नाही बघणार आपण. तर बेसिकली वी आर डीलिंग विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की किती प्रमाणामध्ये एनर्जीचे चेंजेस झालेले आहेत. फक्त क्वालिटेटिव्ह स्टेटमेंट करणार नाही की एवढी एनर्जी चेंज झाली. किती एनर्जी, किती गोष्ट चेंज झाली, या कितीला थर्मोडायनॅमिक्समध्ये फार महत्त्व आहे. अँड दॅट्स वाय दिस इज टोटली अ क्वांटिटेटिव्ह अप्रोच. अँड दॅट्स वाय डेफिनेशनमध्ये करताना तुम्ही करणार की इट इज अ क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. स्पेशली वी आर डीलिंग विथ हीट एनर्जी अँड केमिकल एनर्जी. आपल्या या सेक्शनमध्ये आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स शिकतोय. थर्मोडायनॅमिक्स हा फिजिक्समध्ये सुद्धा असतो. सो आपला इथला जो अप्रोच आहे तो केमिस्ट्री रिलेटेड थर्मोडायनॅमिक्स आहे. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये काय एनर्जी चेंजेस झाले, कुठले एनर्जी चेंजेस झाले असतील तर किती प्रमाणामध्ये झाले हे सांगण्याचं काम कोण करतं मला सांगा? केमिकल थर्मोडायनॅमिक्स अँड एनर्जेटिक्स. सो दिस इज अ part which we are going to see today. I hope you must have understood a definition called as chemical thermodynamics. It is a quantitative study of different forms of energy, especially heat energy and chemical energy. Okay, so now आता थर्मोडायनॅमिक्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या कुठल्या गोष्टींशी थर्मोडायनॅमिक्स रिलेटेड आहे, म्हणजे काय काय थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकणार आहोत आपण. तर बेसिकली थर्मोडायनॅमिक्स इज फॉर्म्युलेटेड बाय सम लॉज आणि त्या लॉजवर थर्मोडायनॅमिक्स आपण शिकणार आहोत. थर्मोडायनॅमिक्सचे लॉ आपल्याला आहेत फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. ओके, सो वी आर हॅव्हिंग इन सिलेबस दिस फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. त्याच्या बेसिसवर आपण थर्मोडायनॅमिक्स शिकणार आहोत. हे जे लॉज आहेत की नाही, दीज आर बेसिकली फॉर्म्युलेटेड ऑन ह्युमन एक्सपिरियन्स. ओके, दॅट इज व्हेरी फॅन्टास्टिक थिंग की बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या शिकणार आहोत थर्मोडायनॅमिक्समध्ये दॅट इज नथिंग बट द ह्युमन एक्सपिरियन्सेस. ओके, त्या बेसिसवर आपण शिकणार आहोत, त्यामुळे शिकायला मजा येते. दुसरं असं की ह्युमन एक्सपिरियन्सवर असतानासुद्धा लॉज खरे कसे आहे, तर लॉजिक असं आहे की आत्तापर्यंत कॉन्ट्राडिक्टरी त्याला काहीही सुचलेलं नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट कोणी गेलेलं नाही आहे आणि म्हणून हे ह्युमन एक्सपिरियन्सवर बेस असणारे लॉज हे खरे आहे. अँड दॅट्स वाय दे आर इन थर्मोडायनॅमिक्स विच वी आर गोइंग टू सी. ओके, नाव थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठले कुठले लिमिटेशन्स येतात. सो थर्मोडायनॅमिक्स हा कशावर बेस आहे? थर्मोडायनॅमिक्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक सगळ्यात महत्त्वाचं लिमिटेशन असं आहे की दॅट इज नॉट कन्सिडर्ड द रेट ऑफ ऑल दिस चेंजेस. या फिजिकल किंवा केमिकल प्रोसेसचे चेंज किती रेटनी होतो, हा रेट हा फॅक्टर किंवा टाईम हा फॅक्टर थर्मोडायनॅमिक्समध्ये कन्सिडर केलेला नाही आहे. सो दॅट इज अ लिमिटेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तुमच्या रेग्युलरच्या परीक्षेला 2 मार्काचा प्रश्न येतो, स्टेट द लिमिटेशन्स ऑर ड्रॉबॅक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यामध्ये पहिलं लिमिटेशन आहे इट डज नॉट कन्सिडर द रेट ऑफ चेंजेस. ओके, इट इज नॉट रिलेटेड विथ द फॅक्टर कॉल्ड एज टाईम.
सो वी आर नॉट डिलिंग किती वेळामध्ये काय झालं हे थर्मोडायनॅमिक्सला काही इंटरेस्ट नाही आहे. किती एनर्जी चेंज झाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण तो किती वेळामध्ये झाला हे मात्र त्याला इंटरेस्टेड नाही आहे. सो दॅट इज अ लिमिटेशन, कारण आपण टाईमचा अजिबातच थर्मोडायनॅमिक्समध्ये काय करत नाही आहे, विचार करत नाही आहे. सो दॅट इज अ लिमिटेशन ऑर ड्रॉबॅक, फर्स्ट लिमिटेशन. सेकंड लिमिटेशन असं आहे की इट कन्सिडर्स ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. It does not consider the process which is involved in initial and final state of the system. म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं झालं की तुम्ही समजा 11वीला आता ॲडमिशन घेतली, ती तुमची इनिशियल स्टेज झाली आणि तुमचा 12वीचा रिझल्ट लागला, ही तुमची फायनल स्टेप झाली. मध्ये काय घडलं याच्याशी थर्मोडायनॅमिक्सला इंटरेस्ट नाही आहे. खरं म्हणजे मध्ये काय घडलं हे माहिती असतं तर कदाचित आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी हँडल करता आल्या असत्या, पण थर्मोडायनॅमिक्स म्हणतो की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आधी सुरुवात काय होती, इनिशियल स्टेट काय होती ती सांगा, फायनल स्टेट काय होती सांगा, मध्ये काय घडलं म्हणजे इनिशियल स्टेट कशा पद्धतीने फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट झाली, या प्रोसेसवर थर्मोडायनॅमिक्स इज नॉट रिलेटेड. सो वी कॅन से दॅट दिस इज अ लिमिटेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स बिकॉज इट इज नॉट कन्सिडरिंग द प्रोसेस बाय विच द इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इन टू फायनल स्टेट. इट ओनली कन्सिडर्स द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. आणि तिसरं महत्त्वाचा ड्रॉबॅक्स थर्मोडायनॅमिक्सचा आहे तो म्हणजे इट डील्स विथ द मॅक्रोस्कोपिक स्टडीज. व्हॉट इज मॅक्रोस्कोपिक स्टडीज? मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, ज्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज असतात किंवा ज्याच्यामध्ये बल्क ऑफ ॲटम्स मॉलिक्युल्स आयन्स आपण घेतो, लार्ज अमाऊंट ऑफ ॲटम्स मॉलिक्युल्स आयन्स आपण घेतो आणि त्याचा एकत्रितपणे विचार करतो, त्या प्रॉपर्टीजला म्हणतात मॅक्रोस्कोपिक सायन्स. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, एका इंडिव्हिज्युअल आयनचा विचार करायचा, एका इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलचा विचार करायचा, एका इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा विचार करायचा. हे थर्मोडायनॅमिक्स करत नाही. थर्मोडायनॅमिक्स ऑलवेज डील्स with the macroscopic properties, that is the bulk of properties, that is we can say की नंबर ऑफ पार्टिकल्स एकत्र करायचे, बल्क फॉर्म करायचा आणि त्यांचा मॅक्रोस्कोपिक स्टडी करायचा. हा पार्ट कशामध्ये केलेला असतो, थर्मोडायनॅमिक्समध्ये. सो दॅट इज द थर्ड लिमिटेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दॅट इट इज अ मॅक्रोस्कोपिक सायन्स. इट डज नॉट डील विथ द मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज, दॅट इज इंडिव्हिज्युअल ॲटम्स मॉलिक्युल्स ऑर आयन्स. ओके, सो दीज आर द थ्री मेजर लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. पहिलं मी परत एकदा सांगते, इट does not consider the factor called as time, that means rate of all these processes, all these changes. Second is it deals only with the initial and final state of the system and immaterial of the process by which the initial state is converted into final state. And तिसरं महत्त्वाचं, it is a macroscopic science which deals with the bulk of all these molecules and not related with the study of single molecule, ion or particle. So these are the three basic limitations of thermodynamics. I hope you must have understood the limitations. Okay, काही प्रॉब्लेम यामध्ये लक्षात आलाय तुम्हाला limitations काय आहे तर ठीक. So take the homework on this part, write down the question. Define thermodynamics and state its limitations or drawbacks. Define thermodynamics and state its limitations or drawbacks. सो पुस्तकाचं पहिलं 5 चॅप्टरमधलं बघितलं की तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळतील. सो प्लीज हे होमवर्क करा. ओके, आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट्स इन थर्मोडायनॅमिक्स. व्हॉट आर द बेसिक कॉन्सेप्ट्स इन थर्मोडायनॅमिक्स? व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट अगेन. म्हणजे वैयक्तिक तुम्हाला आता हा शब्द खूप वेळा ऐकावा लागेल कारण मला वैयक्तिक तो चॅप्टर फार आवडतो, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे असं तुम्ही पण बरेच वेळा ऐकलं माझ्याकडनं. व्हॉट इज बेसिक कॉन्सेप्ट्स इन थर्मोडायनॅमिक्स? काय कन्सेप्ट्स आहेत थर्मोडायनॅमिक्समध्ये? थर्मोडायनॅमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे सिस्टीम. व्हॉट इज अ सिस्टीम? सिस्टीम म्हणजे काय होतं? पहिल्यांदा नावं लिहिते. पहिला कन्सेप्ट आहे सिस्टीम, दुसरा आहे सराउंडिंग आणि तिसरा आहे बाउंड्री ऑफ द सिस्टीम. बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सो व्हॉट इज अ सिस्टीम? सिस्टीम म्हणजे काय होतं? सिस्टीम म्हणजे इट इज दॅट पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनॅमिक्स स्टडी. युनिवर्स तुम्हाला कळतं, युनिवर्सचा असा पार्ट की जो थर्मोडायनॅमिक्सच्या अँगलने आपण स्टडी करतोय, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हीट चेंजेस स्टडी करतोय तेवढ्या पार्टला आपण काय म्हणणार मला सांगा? सिस्टीम असं म्हणणार. सोपं तुम्हाला सांगायचं झालं तर समजा आपण चहा करतोय,
बरोबर आहे. आणि चहामधले हीट चेंजेस मला ऑब्झर्व करायचे आहेत की किती एनर्जी चेंज झाला चहा करताना. सो तेवढ्या काळापुरती, तेवढ्या वेळेपुरती, तेवढ्या मोमेंटपुरती चहा करण्याचं जे भांडं असेल आणि तो जो खालचा गॅस लावलेला आहे तुम्ही, तेवढी म्हणजे काय असेल मला सांगा. दॅट विल बी द सिस्टीम. ओके, बिकॉज दॅट इज द पार्ट विच इज अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. सो व्हॉट इज द सिस्टीम? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनॅमिक सिस्टीम. सो अकॉर्डिंग टू टाईम, जसं जसं आपण प्रत्येक वेळेला विचार वेगवेगळा करू त्याच्या पद्धतीने काय होईल मला सांगा, सिस्टीम तुमची बदलत जाईल. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करणार. सो तेवढाच पार्ट फक्त काय असेल, युनिवर्सचा सिस्टीम म्हणून असेल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिस्टीम? इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनॅमिक्स कन्सिडरेशन ऑर थर्मोडायनॅमिक्स स्टडी. ओके, नाउ व्हॉट इज सराउंडिंग? सराउंडिंग म्हणजे काय होतं? इट इज दॅट पार्ट ऑफ सिस्टीम, दॅट पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अदर दॅन सिस्टीम. मगाशी जे भांडं घेतलेलं होतं ते भांडं सोडून तिथे जी रूम आहे किंवा त्या भांड्याच्या बाजूला जे काही आहे, त्या भांड्याच्या बाजूला जे काही आहे ते काय असणार आहे मला सांगा, सराउंडिंग असेल. सो सराउंडिंगचा आपण आत्ता विचार करत नाही आहे. वी आर टॉकिंग अबाउट सिस्टीम. सिस्टीमचा विचार केला की ऑपोपच सराउंडिंगचा होतो, पुढे जाऊन तुम्हाला कळेल. पण आत्ता तुम्हाला कळण्यापुरती व्हॉट इज द सराउंडिंग? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अदर दॅन सिस्टीम. सो कॉमन सेन्स आहे की युनिवर्स कसा बनला आहे मला सांगा, सिस्टीम प्लस सराउंडिंगने. ओके, सो व्हॉट इज सराउंडिंग? इट इज दॅट पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अदर दॅन सिस्टीम. ओके, व्हॉट इज बाउंड्री ऑफ द सिस्टीम? मग अशी जी ती इमॅजिनरी लाईन होती, त्या व्हेसलला सेपरेट करणारी आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी, ती इमॅजिनरी लाईन म्हणजे काय असते? बाउंड्री ऑफ द सिस्टीम असते. समजा थर्मास फ्लास्क असेल, सो थर्मास फ्लास्कची आउटर बाजू जी असेल ती म्हणजे काय झाली मला सांगा, बाउंड्री ऑफ द सिस्टीम झाली. सो व्हॉट इज अ बाउंड्री ऑफ द सिस्टीम? बाउंड्री काय करते मला सांगा, इट सेपरेट्स द सिस्टीम अँड द सराउंडिंग. सो इट इज अ इमॅजिनरी लाईन विच सेपरेट्स द सिस्टीम अँड सराउंडिंग अँड दॅट इज कॉल्ड ॲज द बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस 3 बेसिक कॉन्सेप्ट्स इन thermodynamics. I again repeat, what is the system? What is the system? It is that part of universe which is under thermodynamic study. What is the surrounding? It is that part of universe which is other than system. And what is the boundary of the system? It is the imaginary line which separates the system from the surrounding. So this is called as the boundary of the system. Please take down the question. Take the question. Define system surrounding and boundary of the system. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. लक्षात आलं आहे तुमच्या? सिस्टीम कशाला म्हणायचं, सराउंडिंग कशाला म्हणायचं आणि बाउंड्री ऑफ द सिस्टीम कशाला म्हणायचं. आता पुढचा पार्ट आपण घेतोय, दॅट इज टाईप्स ऑफ सिस्टीम. एनर्जी चेंजेस कसे झाले, मॅटर चेंजेस कसे झाले, याच्या बेसिसवर सिस्टीमच्या 3 पार्ट्स पडतात, 3 टाईप्स पडतात म्हणजे. आणि ते आहे तुमचे 3 टाइप्स ऑफ सिस्टीम. दॅट इज ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओके, सो ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड हे सांगण्यासाठी एक ते चित्र काढते मी. त्या चित्रावरनं तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. तर this is a picture which will explain what is the open system, closed system and isolated system. माझं ड्रॉइंग हे उत्कृष्ट आहे, तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल. सो प्लीज बेअर विथ माय डायग्राम्स. इट इज व्हेरी ब्युटिफुल. कुठे मध्ये कापलेल्या दिसतील, मध्ये फाटलेल्या दिसतील. सो समजून घ्या की ती डायग्रामच आहे म्हणून, बरोबर. सो स्लोली यू विल बी हॅबिच्युअलाइज ऑफ ऑल दिस डायग्राम्स. एनिवे, चित्र बऱ्यापैकी चांगलं काढलेलं दिसतं इथे. अर्थात याला अजून सजवू शकतो आपण, पण मी डायग्राममध्ये तेवढं करत नाही आहे. इथे काय दिसतंय तुम्हाला मला सांगा. 3 गोष्टी दिसतात आहेत इथे. आपण चहा बनवतोय, घरी चहा बनवायचा. आज घरी गेल्यानंतर मग आईला म्हणायचं की मी चहा बनवणार आहे. आई इम्प्रेस होईल की पोरगं सुधारलं वाटते, बरोबर आहे. तिला सांगायचं की मी अभ्यासासाठी चहा बनवणार आहे, मग तर ती खूपच इम्प्रेस होईल की आपला पोरगा इतका अभ्यास करायला लागला की आता चहा बनवण्यामध्ये सुद्धा तो सायन्स शिकायला लागला आहे. सो शी विल बी व्हेरी मच इम्प्रेस. सो तिला इम्प्रेस करण्याची एक संधी तुमच्याकडे चालून आली. मी सांगितलं आहे तुम्हाला की दिस थर्मोडायनॅमिक्स इज ह्युमन एक्सपिरियन्स सायन्स. ओके, त्यामुळे ह्युमन एक्सपिरियन्स बेस याच्यावर अनेक गोष्टी घडणार आहेत. सो पहिला एक्सपेरिमेंट आता त्याच्यावर बेसिसवर आहे. हा चहा बनवताय तुम्ही, बरोबर आहे.
पहिल्या केसमध्ये तुम्ही काय घेतलंय, चहा बनवायला एक भांडं घेतलंय, त्याला खालनं जाळा लावलाय, बरोबर आहे, आणि हा चहा बनतो याच्यामध्ये. सो जाळा लावलाय म्हटल्यानंतर व्यवस्थित की गॅस पेटवलाय, ठीक आहे, शुद्ध भाषेमध्ये बोलूया जरा. जाळा लावणं म्हणजे फारच विचित्र वाटतं. सो गॅस पेटवलाय थोडक्यामध्ये. हा गॅस असू शकतो, बरोबर आहे ना, हा असू शकतो गॅस, याला गॅस असं म्हणतात. सो इथे या तुम्हाला ज्या 2 लाईन दिसतात आहेत त्या 2च नसून भरपूर लाईन्स आहेत. आणि त्या म्हणजे काय आहेत मला सांगा, दीज आर द वेपर्स विच आर गोईंग आउटसाइड इन द सराउंडिंग. बरं, मला पहिल्यांदा हे सांगा की तुम्हाला यातली सिस्टीम आणि सराउंडिंग कळलं आहे का मगाच्या डेफिनेशनप्रमाणे. एवढा पार्ट आपण थर्मोडायनॅमिक्सच्या स्टडीचा विचार करतोय. सो हा पार्ट म्हणजे काय झाला असेल तुमचा सिस्टीम, याच्या बाहेरचं सगळं काय झालेलं असेल सराउंडिंग, आणि ही जी इमॅजिनरी लाईन दिसते ती म्हणजे काय झाली असेल बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सो तिन्ही गोष्टी कळल्यात यामध्ये. बरं, परत चित्राकडे जाऊया. सो हे पहिली गोष्ट दिसते तुम्हाला. दुसऱ्या गोष्टीवर काय केलं मी, तर तसंच सगळं अरेंजमेंट केली, पण याच्यावर ताटली ठेवलेली दिसते, एक क्लोज केलेलं आहे त्या पर्टिक्युलर व्हेसरला. आणि तिसऱ्या याच्यामध्ये हा थर्मास फ्लास्क आहे, याला हँडल वगैरे नाही आहे, ते तुम्ही जोडून घ्यायचं नंतर. सो हा थर्मास फ्लास्क आहे, यामध्ये चहा केलेला उकळता चहा तुम्ही टाकलाय. ओके, सो अशा 3 गोष्टी तुम्ही करताय. आता मला सांगा, या 3 चित्रांमध्ये तुम्ही जर विचार केला की एनर्जीचं काय होईल, बरोबर, तर तुमच्या असं लक्षात येईल एनर्जी आणि मॅटरचं काय होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. सो या ठिकाणी मॅटर इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. या सिस्टीममधनं ही मॅटर कुठे चालली आहे मला सांगा, सराउंडिंगकडे चालली आहे. सो वी कॅन से दॅट द मॅटर इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. मॅटर इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सराउंडिंगसोबत तिचा एक्सचेंज पॉसिबल आहे. व्हेअर ॲज थोड्या वेळाने हे जे भांडं असेल ते तापलेलं दिसेल, म्हणजे छान हात ठेवायचं नाही त्याच्यामध्ये, पण कॉमन सेन्स आहे की ते तापलेलं असणार आहे. तुम्ही त्याला एनर्जी सप्लाय करताय. सो या ठिकाणी जो कंडक्टर आहे दॅट इज कंडक्टिंग द इलेक्ट्रिसिटी, अँड दिस एनर्जी इज वॉट, बेसिकली इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे किंवा आपण जी हीट एनर्जी आहे, व्हेरी सॉरी, हीट एनर्जी जी आपण या ठिकाणी वापरतोय, त्यामुळे भांडं तापलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण की दिस हीट एनर्जी इज ऑल्सो एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ओके, सो वी कॅन से दॅट द मॅटर ॲज वेल ॲज द हीट एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ऑब्व्हियसली या ठिकाणी जे भांडं घेणार तुम्ही ते कॉपरचं घेणार किंवा लोखंडाचं घेणार, प्लास्टिकचं भांडं काही तुम्ही घेणार नाही, बरोबर आहे. त्यामुळे थोडक्यात हीट एनर्जी काय झालेली असेल मला सांगा, एक्सचेंज झालेली असेल सराउंडिंगसोबत. सो पहिल्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की हीट अँड मॅटर बोथ आर एक्सचेंज विथ द सराउंडिंग. दोघांचाही सराउंडिंग सोबत कॉन्टॅक्ट आहे. सो आपण सोपं असं म्हणूया दॅट एनर्जी अँड मॅटर आर बोथ एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सो सच टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. काय म्हणतो आपण या सिस्टीमला, ओपन सिस्टीम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ओपन सिस्टीम, द सिस्टीम इन विच बोथ द मॅटर अँड एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सच अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. सेकंड कंटेनर जर तुम्ही बघितलं तर तुम्हीच मला सांगा काय चेंज झालेला असेल. या पाण्याच्या ज्या वाफा मगाशी बाहेर चालल्या होत्या, सराउंडिंगमध्ये चालल्या होत्या, त्या सराउंडिंगमध्ये जाणार नाहीत आता. त्या परत कुठे येतील मला सांगा, सिस्टीमकडे येतील. का बरं, कारण तुम्ही ज्या वेळेला त्याला क्लोज करताय त्यावेळेला त्या वेपरचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे, आणि त्यामुळे त्यातलं मॅटर, हा तुम्ही भांडंच उलटं टाकलं तर तो मूर्खपणा झालेला आहे. पण जोपर्यंत नॉर्मल केस आपण बघतोय त्या केसमध्ये बिकॉज इट इज कव्हर्ड, व्हॉट विल हॅपन, द मॅटर विल नॉट बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग. मॅटर एक्सचेंज होणार नाही सराउंडिंग सोबत, पण भांडं मात्र तापलेलंच दिसेल. सो हीट एनर्जी एक्सचेंज झालेलीच असेल सराउंडिंग सोबत. सो वी कॅन से दॅट या ठिकाणी काय एक्सचेंज होतं आणि काय एक्सचेंज होत नाही आहे मला सांगा, मॅटर इज नॉट एक्सचेंज बट द एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग, अँड सच टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हणणार तुम्ही, क्लोज सिस्टीम. सो क्लोज सिस्टीमची डेफिनेशन कशी करणार तुम्ही, इट इज अ टाईप ऑफ सिस्टीम इन विच द एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग बट नॉट द मॅटर इज कॉल्ड ॲज वॉट इट इज कॉल्ड ॲज द क्लोज सिस्टीम. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस पार्ट. ओके, आणि तिसरा प्रकार जो बघितलेला दिसतोय तो हा थर्मास फ्लास्क आहे. म्हणजे याचं जे मटेरियल आहे आउटसाईड ते इन्सुलेटरचं बनवलेलं आहे. ओके, ऑफकोर्स या थर्मास फ्लास्कमध्ये टाकल्यानंतर तो गरम चहा आपण थर्मास फ्लास्कमध्ये टाकला, मला सांगा काय होणार, ऑब्व्हियसली त्याला क्लोज केलेलं आहे त्यामुळे मॅटर बाहेर जात नाही आहे परत एकदा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की थर्मास फ्लास्क हा गरम झालेला दिसत नाही आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जी तुम्ही काय म्हणता त्याला चहा घेतलेला आहे तो त्याच टेम्परेचरचा मेंटेन राहतोय. ओके, थोडक्यात एनर्जी काय होत नाही आहे सिस्टीममधनं बाहेर एक्सचेंज होत नाही आहे सराउंडिंग सोबत. सो वी कॅन से दॅट नायदर द मॅटर नॉर द एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सो सच टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज वॉट इट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. सो आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय म्हणणार मी, इट इज अ टाईप ऑफ सिस्टीम इन विच नायदर द मॅटर नॉर द एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. आता तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्हाला प्रश्न पडला असेल
तुम्हालाच मी प्रश्न विचारते, हा थर्मास फ्लास्कमध्ये चहा भरलेला आहे, ओके, आणि इमॅजिन करा आज तुम्ही चहा भरला आणि 5 वर्षांनी मी आजारी पडली, मी 5 वर्षांनी हा चहा माझ्यासाठी घेऊन येणार आहे? करू नका, शक्यच नाही आहे, तुम्ही आणूच शकत नाही. का? कारण तोपर्यंत तो थंड झालेला असेल. थोडक्यात मी आत्ता तर म्हटलं की एनर्जी बाहेर जात नाही आहे, सो विच सजेस्ट दॅट आयसोलेटेड सिस्टीम ही परफेक्टली आयसोलेटेड नाही आहे. देर इज नो परफेक्ट आयसोलेशन, बट इफ यू कन्सिडर सच टाईप ऑफ थर्मास फ्लास्क देन फॉर टाइम बिंग द एनर्जी इज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं आहे. पण आयसोलेटेड सिस्टीम ही परफेक्टली काय नसते, आयसोलेटेड नसते. कालांतरीन त्याची एनर्जी कोणासोबत, सराउंडिंग सोबत काय होणार आहे मला सांगा? एक्सचेंज होणार आहे, विच इज द एक्झाम्पल ऑफ दिस थर्मास फ्लास्क. सो थर्मास फ्लास्क इज द एक्झाम्पल of isolated system. All of you understood these 3 parts. So these are the 3 types of system: open system, closed system and isolated system. Open system मध्ये काय झालं होतं? Both the energy and matter are exchanged with the surrounding. क्लोज सिस्टीममध्ये काय झालं होतं मला सांगा? ओनली द एनर्जी इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग अँड नॉट द मॅटर. आणि आयसोलेटेड सिस्टीममध्ये काय झालं होतं? एनर्जी अँड मॅटर आर बोथ नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बट इट इज नॉट परफेक्टली आयसोलेटेड. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड. तुम्हाला एक सिम्पल क्वेश्चन मी विचारते, ह्युमन बॉडी हे कशाचं एक्झाम्पल आहे मला सांगा? What is the type of this human body? Is it an open system, closed system or isolated system? Yes, it is an open system. We can exchange, आपल्या शरीरामधनं वॉटर वेपर बाहेर जाऊ शकतात आणि आपण एनर्जी सुद्धा काय करू शकतो मला सांगा? एक्सचेंज करू शकतो. सो वी आर अ सिस्टम कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टम. ह्युमन बॉडी इज अ टाईप ऑफ ओपन सिस्टम वेअर बोथ द मॅटर अँड एनर्जी कॅन बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस पार्ट. ह्युमन बॉडी काय असते? बरेच वेळा प्रश्न विचारला जातो. सो ह्युमन बॉडी काय असेल मला सांगा? इट इज द ओपन सिस्टीम, एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. तिघांमधला बेसिक फरक कळला आहे तुम्हाला? लक्षात आलं आहे सिस्टीमचे 3 टाईप्स काय असतात, सिस्टीम काय असतं? टेक अ क्वेश्चन, राईट डाऊन द क्वेश्चन, राईट डाऊन द क्वेश्चन, स्टेट अँड डिस्टिंग्विश करा. स्टेट अँड डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम. बिटवीन म्हणण्यापेक्षा अमंग्स म्हणावं लागेल, 3 टाईप्स आहेत म्हणून. अमंग्स डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. ओपन सिस्टीम काय असतं, क्लोज सिस्टीम काय असतं आणि आयसोलेटेड सिस्टीम काय असतं? काही शंका कोणाला यामध्ये? ओके, आता पुढच्या पार्टकडे जाऊया. दॅट इज प्रॉपर्टीज, टाईप्स ऑफ द प्रॉपर्टीज. So what are the types of properties? Types of properties म्हणजे काय? टाईप्स ऑफ प्रॉपर्टी वेगवेगळ्या बेसिसवर कॅटेगराईज केलेलं आहे. ही जी पहिली टाईप ऑफ प्रॉपर्टी आपण बघतोय दॅट इज कॅटेगराईज ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. Okay, so there are 2 types of properties on the basis of amount of substance. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड सेकंड प्रॉपर्टी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Now what is the intensive property and what is the extensive property? Intensive, I for independent आपण म्हणूया. So the properties whose value is independent of amount of substance, such properties are called as intensive property. I repeat the definition. The properties whose value is independent of amount of substance, such properties are called as what? Intensive property. म्हणजे थोडक्यात या अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या कोणावर डिपेंड नाही आहे मला सांगा? तुम्ही किती सबस्टन्स अमाऊंट घेतलेला आहे त्याच्यावर या प्रॉपर्टीजची व्हॅल्यू डिपेंड नाही आहे. सो अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? What is extensive property? Obviously different concept असेल. The properties whose value depends on amount of substance, such properties are called as extensive property. For example, मी तुम्हाला प्रश्न विचारते, मला तुम्ही सांगा मास. मास हे काय असलं पाहिजे मला सांगा? मास हे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असेल की नाही असणार? कॉमन सेन्स आहे, इट इज डिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स घेतला त्यावर मास डिपेंड असेल. थोडक्यात मास ही कोणती प्रॉपर्टी झाली? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. हा, दिस इज अ व्हेरी कॉमन MCQs विच आर आस्क इन युअर एक्झाम. प्रश्न असतोच, म्हणजे CETला तर असतोच डायरेक्टली, असं म्हटलं तरी चालेल की आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड विच इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो काही प्रॉपर्टी मी इथे डिस्कस करणार आहे आणि काही तुम्हाला होमवर्कला देणार आहे, कारण तुम्ही विचार केला
केला पाहिजे की इंटेन्सिव्ह कुठल्या प्रॉपर्टीज आहे आणि एक्सटेन्सिव्ह कुठल्या प्रॉपर्टी. सो मास कोण असेल मला सांगा, इट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉट डू यू थिंक अबाउट व्हॉल्यूम? व्हॉल्यूम काय असेल मला सांगा? व्हॉल्यूम इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह बिकॉज इट ऑल्सो डिपेंड्स ऑन मास ऑफ द सबस्टन्स. किती मास याच्यावर काय डिपेंड असेल मला सांगा? व्हॉल्यूम डिपेंड असेल. सो थोडक्यात या प्रॉपर्टीला सुद्धा काय म्हटलं जातं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. इफ आय आस्क नाऊ व्हॉट इज डेन्सिटी, मी जर तुम्हाला म्हटलं की डेन्सिटी काय असेल, सो कॅन यू आन्सर माय क्वेश्चन? डेन्सिटी काय असेल सांगा बरं मला. काय असेल तर डेन्सिटी? तुम्हाला काय वाटतं, एक्सटेन्सिव्ह असेल की इंटेन्सिव्ह असेल? व्हॉट डू यू थिंक? येस येस एक्सटेन्सिव्ह? नाही, डेन्सिटी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता तुम्ही म्हणाल हो मॅडम हे काही काय चुकीचं सांगताय, मास पण आहे इथे आणि व्हॉल्यूम पण आहे. आत्ताच तर तुम्ही सांगितलं की मास आणि व्हॉल्यूम हे एक्सटेन्सिव्ह असतात. ऑब्व्हियसली, पण डेन्सिटी हा मास आणि व्हॉल्यूमचा रेशो आहे. ज्या प्रमाणामध्ये मास बदलेल त्या प्रमाणामध्ये काय बदलतं आहे? व्हॉल्यूम बदलतं आहे. पण डेन्सिटी मात्र काय राहते मला सांगा? कॉन्स्टंट राहते. म्हणजे समजा मी जर 100 ग्रॅम वॉटर घेतला तर त्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर मिलीलिटर आहे. पण मी जर 1000 ग्रॅम वॉटर घेतला तर त्याची डेन्सिटी सुद्धा किती आहे मला सांगा? 1 ग्रॅम पर मिलीलिटर आहे. थोडक्यात हा मास बदलला की काय बदलतोय? व्हॉल्यूम बदलतोय. त्यांचा रेशो मात्र कसा राहतोय? कॉन्स्टंट राहतोय. अँड दॅट्स वाय डेन्सिटी काय असली पाहिजे मला सांगा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग यावरनं एक सुंदरचं वाक्य आपण तयार करू शकतो की डेन्सिटी ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि मास ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी होती, व्हॉल्यूम सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी होती. सो आपण असं म्हणू शकतो की नाही की रेशो ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. वी कॅन से लाईक दॅट की जर आपण तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं अजून तर प्रेशर इज इक्वल टू काय होतं? फोर्स बाय ए. बरोबर आहे ना माझं? फोर्स हा कोणावर डिपेंड आहे मला सांगा? मासवर डिपेंड आहे. एरिया मासवर डिपेंड आहे. थोडक्यात फोर्स हा एक्सटेन्सिव्ह झाला, एरिया एक्सटेन्सिव्ह झाला. दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो ही कुठली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रॉम अवर टेक्स्टबुक दॅट रेशो ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस पार्ट. सो तुम्हाला कळलं इंटेन्सिव्ह कोणाला म्हणायचं आणि एक्सटेन्सिव्ह कोणाला म्हणायचं. व्हॉट इज इंटेन्सिव्ह? काय म्हणणार इंटेन्सिव्ह? द प्रॉपर्टीज हुज व्हॅल्यू is independent of amount of substance. Such properties are called as intensive property. And what is extensive property? The properties whose value depends on amount of substance are called as extensive property. We can simply say that the ratio of extensive property is always the intensive property. Best example is density. Okay, I'll give you some homework. तुम्ही काही properties घरी गेल्यानंतर ट्राय करा. जर आत्ता सुचल्या तर आत्ता सांगा किंवा घरी जाऊन शांतपणे विचार करा. ओके, टेक दिस क्वेश्चन. Define intensive property and extensive property. Define intensive property and extensive property. खाली लिहा. Out of the following which properties are intensive and extensive? पुस्तकातल्या देते मी, तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करू नका. मला एक्सप्लेनेशन सहित सांगायचे की या प्रॉपर्टीज इंटेन्सिव्ह का बरं आहे आणि एक्सटेन्सिव्ह का बरं आहेत. फर्स्ट, टेम्परेचर काय असलं पाहिजे? येस, सुचतंय का कोणाला? टेम्परेचर काय असेल? इंटेन्सिव्ह असेल. टेम्परेचर इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 10 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर 200 केल्व्हिन असू शकतं आणि 100 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर सुद्धा 200 केल्व्हिन असू शकतं. थोडक्यामध्ये टेम्परेचर कोणावर डिपेंड नाही आहे मला सांगा? अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड नाही आहे. आणि म्हणून टेम्परेचर ही कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे? इट इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरोबर? किंवा सिम्पल, 10 कपडे वाळायला किती टेम्परेचर लागतं आणि 1 कपडा वाळायला किती टेम्परेचर लागतं? थोडक्यामध्ये टेम्परेचर बदलतं का इथे? कपडे बदलले म्हणून नाही. सो टेम्परेचर काय झालं मला सांगा? इट इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि त्या कारणाने ती कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे? इंटेन्सिव्ह. सेकंड, डेन्सिटी आपण डिस्कस केलं. सरफेस टेन्शन काय असलं पाहिजे? सरफेस टेन्शन तुम्ही विचार करून सांगा मला, उद्या सांगितलं तरी चालेल. विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मेल्टिंग पॉइंट,
बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी आणि मोलर हीट कॅपॅसिटी. सो फिजिक्समध्ये झालं आहे हे हीट कॅपॅसिटी आणि मोलर हीट कॅपॅसिटी. झालं असेल तर बिंदास सांगा मला कुठल्या कुठल्या या प्रॉपर्टीज आहे. ओके, सो आय थिंक यू विल कॅटेगराईज ऑल दिस प्रॉपर्टी अँड टेल मी टुमॉरो दॅट व्हॉट आर द टाईप ऑफ दिस इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ओके, ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट घेऊया आपण, दॅट इज स्टेट व्हेरिएबल्स. आता खूप ठिकाणी आपण येणार आहोत ते म्हणजे सगळे शब्द असेच येणार आहेत. आता स्टेट रिलेटेड येणार आहेत. स्टेट व्हेरिएबल्स, त्यानंतर पुढचं आहे स्टेट ऑफ सिस्टीम. हे कन्सेप्टची नावं लिहिते मी आधी, म्हणजे तुम्हाला फॅमिलियर व्हाल की काय काय नावं येतात. स्टेट ऑफ सिस्टीम, चेंज ऑफ स्टेट आणि लास्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे स्टेट फंक्शन. मुद्दाम बोर्डवर लिहिलं हे सांगायला की किती ठिकाणी स्टेट हा शब्द आलेला आहे. बरोबर आहे, सगळं कन्फ्युजिंग होऊन लोक काही लिहितात आणि त्यामुळे रेग्युलरला मार्क मिळत नाही. सो असं करायचं नाही आहे. स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय आणि स्टेट फंक्शन म्हणजे काय, या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 4ला मिक्स करायचं नाही. सो पहिला बघूया आपण व्हॉट इज स्टेट व्हेरिएबल्स. व्हॉट इज स्टेट व्हेरिएबल? एनी मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट व्हेरिएबल. म्हणजे जी मोजता येते आपल्याला. फॉर एक्झाम्पल काय, ज्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आपण परवा कन्सिडर केल्या, म्हणजे कुठल्या कुठल्या, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. ओके, सो टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम या कोड आहेत मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहे. मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीजचा अर्थ काय होतो की विच डिपेंड्स ऑन लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर जर तुम्ही मोजणार तर ते एका सिंगल मॉलिक्युलचं सिग्निफिकंट नाही आहे. व्हॉल्यूम जर तुम्ही मोजणार तर एका सिंगल मॉलिक्युलचं सिग्निफिकंट नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रॉपर्टीज आपण बल्कमध्ये घेतो. सो दिस प्रॉपर्टीज आर वी कॉल्ड ॲज मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. आणि मेन ज्या थर्मोडायनॅमिक्समध्ये 3 मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज येतात त्या कुठल्या कुठल्या आहेत, प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. ओके, सो ऑल दीज मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड ॲज स्टेट व्हेरिएबल. सो आपले स्टेट व्हेरिएबल कोण असतील मला सांगा, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टेट व्हेरिएबल. ऑल द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज स्टेट व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे स्टेट ऑफ सिस्टीम. व्हॉट इज स्टेट ऑफ सिस्टीम? एखादी सिस्टीमची स्टेट जर मला रिप्रेझेंट करायची असेल तर मला कोणत्या गोष्टींची माहिती पाहिजे, त्याच्या मेजरेबल प्रॉपर्टीजची माहिती पाहिजे. म्हणजे मला हे माहिती पाहिजे की या सिस्टीमचं प्रेशर काय आहे, या सिस्टीमचं टेम्परेचर काय आहे, या सिस्टीमचं व्हॉल्यूम काय. सो वी कॅन से दॅट द कंडिशन ऑफ दिस सिस्टीम विल बी स्पेसिफाईड बाय दिस सेट ऑफ मेजरेबल प्रॉपर्टीज. या मेजरेबल प्रॉपर्टीजच्या सेटने आपण या सिस्टीमची काय स्पेसिफाय करतो मला सांगा, कंडिशन स्पेसिफाय करतो. सो अशा 3 प्रॉपर्टीजचा, मेजरेबल प्रॉपर्टी 3 नॉर्मली कन्सिडर करतात म्हणून आपण 3 घेतोय थर्मोडायनॅमिक्समध्ये. सो या 3 प्रॉपर्टीजचा जो सेट असेल त्या सेट ऑफ मेजरेबल प्रॉपर्टीजला तुम्ही काय म्हणता मला सांगा, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ द सिस्टीम विच इज रिप्रेझेंटेड इन राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटमध्ये P, V, T जर आपण लिहिलं तर याचा अर्थ ती सिस्टीमची काय झाली, स्टेट झाली. सो हाऊ यू विल डिफाईन अ स्टेट ऑफ द सिस्टीम? The set of known properties, that is measurable properties, is called as state of the system. Okay, the condition of the system is specified by this measurable properties. Measurable properties च्या सेटने आपण याची कंडिशन डिफाईन करतो आणि त्याला काय म्हणतो मला सांगा, स्टेट ऑफ द सिस्टीम असं म्हणतो. ओके, सो समजा P1 प्रेशर असेल, V1 व्हॉल्यूम असेल, T1 हे टेम्परेचर असेल आणि त्याला आपण जर इनिशियल स्टेट म्हटली तर त्या प्रॉपर्टीज त्याची काय डिफाईन करतात आहेत, स्टेट डिफाईन करतात आहेत. लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे चेंज ऑफ स्टेट. व्हॉट इज चेंज ऑफ स्टेट? नाव सपोज एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या 3 मेजरेबल प्रॉपर्टीज मी घेतल्या, P1, V1 आणि T1. ओके, समजा आता यामधली एक प्रॉपर्टी मी चेंज केली तर त्याचबरोबर बाकीच्या प्रॉपर्टीजसुद्धा चेंज होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आय चेंज द प्रेशर, सपोज आय चेंज ऑल द प्रॉपर्टीज, या ऑल द प्रॉपर्टीज मी नव्या मार्क करते. समजा मी घेतली P2 ही प्रेशर असेल, V2 हे व्हॉल्यूम असेल आणि T2 हे काय असेल, व्हॉट इज दिस, टेम्परेचर असेल. सो याला म्हणते मी दिस, या 3 प्रॉपर्टीचा सेट म्हणजे काय झालं, एक स्टेट ऑफ द सिस्टीम झाली. ही दुसरी स्टेट झाली. समजा ही जर इनिशियल स्टेट असेल, बरोबर, ही जर इनिशियल स्टेट असेल आणि ही जर फायनल स्टेट असेल
तर आपण हे पॅरामीटर्स बदलल्यामुळे या मेजरेबल प्रॉपर्टीजची व्हॅल्यू बदलल्यामुळे त्या सिस्टीमला एक नवीन कंडिशन मिळते आणि ती नवीन कंडिशन म्हणजे काय होते मला सांगा, फायनल स्टेट. सो हे इनिशियलपासून जे फायनलला चेंज झालं त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज चेंज ऑफ स्टेट. काय म्हणतात त्याला, चेंज ऑफ स्टेट. सो चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय, when the set of measurable properties is changed to certain values, then that particular process is called as change of states. So when initial process is converted into final state, then that is called as change of state. बरोबर, थोडक्यात इनिशियल स्टेट बदलली, आपण बदलली म्हणतो की नाही, म्हणजे आत्ता तुम्ही या स्टेटमध्ये आहात, थोड्या वेळाने तुम्ही वेगळ्या स्टेटमध्ये आहात, थोड्या वेळाने तुमचे पॅरामीटर वेगळे झालेले असतील. आता तुम्ही माझ्याकडे ऐकताय, थोड्या वेळाने तुम्ही माझ्याकडे बघतच राहणार आहे का फक्त, नाही, कदाचित तुम्ही बाहेर फिरायला जाल. सो ही आत्ताची इनिशियल स्टेट झाली, ती दुसरी स्टेट. So your state of the system is changing and that particular thing is called as change of state. Are you getting this? So this is change of state, ज्यामध्ये फक्त काय बदलतात आहेत मला सांगा, स्टेट व्हेरिएबल्स काय होतात ते चेंज होतात आहेत. ओके, सो दिस आर द 3 पॅरामीटर्स विच इज कॉल्ड as स्टेट व्हेरिएबल, स्टेट ऑफ सिस्टीम आणि दुसरं काय घेतलं आपण, चेंज ऑफ स्टेट. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड व्हॉट इज दिस 3 पॅरामीटर्स ऑफ द सिस्टीम. ओके, काही प्रॉब्लेम यामध्ये लक्षात आलं हे काय असतं तर. ओके, आता पुढचा कन्सेप्ट घेऊया, तो म्हणजे स्टेट फंक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, व्हॉट इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय असतं. स्टेट फंक्शनची सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. व्हॉट इज अ स्टेट फंक्शन. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम विच डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड डज नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. डेफिनेशन सगळ्यात पहिल्यांदा सांगते आणि मग अर्थ बघूया आपण. व्हॉट इज स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय, द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इज इमटेरियल ऑर डज नॉट डिपेंड ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सच अ प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज व्हॉट, स्टेट फंक्शन. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो स्टेट फंक्शन. ओके, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला आधी सांगते स्टेट फंक्शन कोणाला म्हणायचं. समजा आता या बिल्डिंगची हाईट आहे, बरोबर आहे, किंवा असं म्हणूया आपण, ठीक आहे, याच बिल्डिंगची हाईट घेऊया. या बिल्डिंगची अल्टिट्यूड इमॅजिन करा, 3 फ्लोअर्स आहेत याला, किंवा 2 फ्लोअर जे काय असतील ते. 3 फ्लोअर 10 मीटर किंवा 15 मीटर हाईट घेऊया आपण याची. ओके, बिल्डिंगची हाईट 15 मीटर आहे, किती असेल ते मला माहिती नाही म्हणून मी 10 किंवा 15 म्हटलं. सो 15 मीटर हाईट आपण या बिल्डिंगची घेतली. आता समजा याची इनिशियल स्टेट म्हणजे कोण झालं, ग्राउंड झालं, बरोबर, आणि फायनल स्टेट म्हणजे कोण झालं, याचा टॉप झाला, बरोबर आहे. आता मला समजा ग्राउंडवरनं फायनल स्टेटला जायचं आहे, तर मी वेगवेगळ्या प्रकारे जाऊ शकेल. म्हणजे तुम्ही म्हणाल वेगवेगळ्या प्रकारे कसं काय जाऊ शकणार आहे, तर तुम्ही जिना चढून येणार आहे, किंवा तुम्ही लिफ्टने येणार आहे, किंवा एखादा व्यक्ती इतका महान असेल की तो आधी त्या ग्राउंड स्टेटपासून त्याने सुरुवात केलं, मध्ये तिकडे न जाता आधी दुसऱ्या बाजूला गेला आणि दुसऱ्या बाजून परत रिटर्न आला ग्राउंड स्टेटला, आणि ग्राउंड स्टेटला आल्यावर तो काय करतोय मला सांगा, परत बिल्डिंग चढतोय. सो या 3 केसमध्ये काय झालं. सो 3 केसमध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे सांगा की त्या तिन्ही केसमध्ये जे वर्क झालं ते सेम होतं का. तिन्ही केसमध्ये जे वर्क केलं, नाही. त्या माणसाने जे वर्क केलं ते कदाचित जिना चढताना वेगळं असेल, लिफ्टमधून येताना वेगळं असेल, आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन परत बिल्डिंगमध्ये येणं ही तिसऱ्या प्रकारचं वर्क असेल. सो थोडक्यात इथे जे वर्क केलं त्याने ते कोणावर डिपेंड झालं, पाथवर डिपेंड झालं. म्हणजे कोणता पाथ त्याने फॉलो केला, त्याने जिना वापरला, लिफ्ट वापरला, की एका ठिकाणावर आधी जाऊन मग तो बिल्डिंग चढला, याच्यावर त्याचं काय डिपेंड झालं, वर्क झालं. सो वर्क हे फक्त ग्राउंड आणि टॉप याच्यावर डिपेंड झालं आहे का, नाही. ते कशावर डिपेंड झालं मला सांगा, कोणता पाथ फॉलोड केला. पण मी तुम्हाला विचारते की या सगळ्या प्रकारामध्ये बिल्डिंगची हाईट चेंज झाली आहे का मला सांगा. इज द अल्टिट्यूड ऑफ द बिल्डिंग इज चेंज, पाथ बदलला म्हणून, नो. सो अल्टिट्यूड ऑफ द बिल्डिंग इज स्टील सेम. त्याची इनिशियल स्टेट सेम होती ग्राउंड, त्याची फायनल स्टेट सेम होती टॉप. सो बिकॉज ऑफ दॅट काय चेंज नाही झाली आहे मला सांगा, अल्टिट्यूड म्हणजे हाईट चेंज झालेली नाही आहे. सो अल्टिट्यूड कोणावर डिपेंड झाला, फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीमवर डिपेंड झाला. तो कोणावर डिपेंड झाला नाही मला सांगा, कोणता पाथ तुम्ही इनिशियलपासून फायनलला येताना फॉलो करताय त्याच्यावर काय डिपेंड नाही आहे, तुमचे अल्टिट्यूड. सो माय डिअर फ्रेंड्स, अल्टिट्यूड हे कोणतं फंक्शन असलं पाहिजे तुम्हीच मला सांगा. अल्टिट्यूड हे कोणतं फंक्शन असलं पाहिजे, स्टेट फंक्शन. पण त्या माणसाने जे वर्क केलं ते वर्क मात्र कोणावर डिपेंड होतं, इनिशियल फायनल स्टेटवर तर होतच होतं, पण कोणावर डिपेंड होतं मला सांगा, फायनल प्रोसेसला जाण्यासाठी त्याने जे पाथ फॉलो केले त्याच्यावर त्याचं वर्क डिपेंड होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पाथ फंक्शन. सो दीज आर द 2 न्यू टर्म्स आय हॅव ॲडेड इन दिस पर्टिक्युलर थिंग, दॅट इज स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. सो पाथ फंक्शनला कसं डिफाईन करणार तुम्ही मला सांगा, इट डिपेंड्स ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. आणि स्टेट फंक्शन काय असेल, इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सो लॉजिक लक्षात आलं आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा हा ग्राफ मी काढला, बरोबर आहे.
या ग्राफवर प्रेशर आणि व्हॉल्यूम असं मार्क केलं. इमॅजिन करा की इनिशियल स्टेट आहे विच इज मार्क ॲज P1 अँड V1 अँड दिस इज अ फायनल स्टेट विच इज मार्क ॲज P2 V2. सो समजा आता P1 P2ला जायला हा एक पाथ आहे आणि हा दुसरा पाथ आहे. इमॅजिन करा दिस इज टू डिफरंट पाथ. दिस वी कॉल्ड ॲज पाथ 1 अँड दिस वी कॉल्ड ॲज पाथ 2. पाथ 2. सो तुम्ही मला सांगा की या इनिशियल पाथमध्ये समजा मी जर डेल्टा पी कॅल्क्युलेट केला पाथ 1ने, इफ आय कॅल्क्युलेट द डेल्टा पी ऑफ पाथ 1, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डेल्टा पी? P2 मायनस P1 ही व्हॅल्यू असेल, बरोबर आहे. मी जर पाथ 2ने गेले, पाथ 2ने जर मी गेले, स्टील व्हॉट इज डेल्टा पी इज इक्वल टू P2 मायनस P1. थोडक्यामध्ये हा जो डेल्टा पी आहे तो कोणावर डिपेंड नाही आहे मला सांगा? पाथवर डिपेंड नाही आहे. तो फक्त कोणावर डिपेंड आहे? P1 आणि P2 या व्हॅल्यूवर. म्हणजे कोणावर डिपेंड झाला? तो इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीमवर डिपेंड झाला. सो त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? स्टेट फंक्शन असं म्हणतो. सो डेल्टा पी जसा स्टेट फंक्शन आहे तसाच या ठिकाणी डेल्टा व्ही सुद्धा काय असला पाहिजे? स्टेट फंक्शन असला पाहिजे, बिकॉज इट डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड डज नॉट डिपेंड ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. दुसऱ्या पाथने गेला म्हणून डेल्टा पी बदलत नाही आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं मला सांगा? स्टेट फंक्शन म्हटलं जातं. लक्षात आलं? सो व्हॉट इज स्टेट फंक्शन हा प्रकार कळला आहे तुम्हाला? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. स्टेट फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज असतात. पहिली प्रॉपर्टी मी आत्ताच सांगितली की इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीमवर फक्त डिपेंड असतो. तो कोणावर डिपेंड नसतो? पाथ फॉलोड बाय द सिस्टीमवर डिपेंड नसतो. दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी अशी आहे की समजा आता आपण एक इनिशियल सिस्टीम घेतली ज्याच्यामध्ये मास असेल, व्हॉल्यूम असेल आणि टेम्परेचर असेल, बरोबर. ही झाली त्याची इनिशियल स्टेट. समजा मी जर यामधली एक प्रॉपर्टी जर डिसाईड म्हणजे तिन्ही प्रॉपर्टीज जर डिसाईड केलेल्या असतील तर यावर डिपेंड असणारं प्रेशर हे ऑटोमॅटिकली काय होतं मला सांगा? फिक्स होतं, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर 4पैकी 3 प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असतील तर चौथी मला डिसाईड करायची गरज नाही आहे. त्यांच्यामध्ये रिलेशन असतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की ऑल द प्रॉपर्टीज नीड नॉट बी इंडिपेंडंट, सम ऑफ द प्रॉपर्टीज आर वॉट डिपेंडंट. तुम्ही 4पैकी 3 प्रॉपर्टीज फिक्स केल्या की चौथी ऑपऑफ फिक्स होते. सो सांगण्याचा उद्देश असा आहे की या केसमध्ये 4पैकी 3 प्रॉपर्टीज जर तुम्ही डिसाईड केलेल्या असतील तर चौथी ऑपऑफ काय होतं मला सांगा? फिक्स होणार आहे. सो थोडक्यात सांगण्याचा प्रॉपर्टीचा कन्सेप्ट असा आहे की म्हणजे थोडक्यात अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. PV इज इक्वल टू NRT. आता PV इज इक्वल टू NRT मध्ये समजा जर याच्यापैकी PV आणि N जर फिक्स असेल तर आपण ऑटोमॅटिकली काय फिक्स करू शकतो? टेम्परेचर फिक्स करू शकतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द स्टेट फंक्शन दॅट इफ यू फिक्स 3 ऑफ द प्रॉपर्टीज देन रेस्ट ऑफ द प्रॉपर्टीज गेट ऑटोमॅटिकली फिक्स. दे नीड नॉट टू बी वॉट? दे नीड नॉट टू बी इंडिपेंडंट. दीज आर द डिपेंडंट प्रॉपर्टीज. ओके. सो दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ स्टेट फंक्शन. पहिली प्रॉपर्टी बघितली आपण दॅट इट इज डिपेंड ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम, डज नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. आणि दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी अशी बघितली की या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज कशा असतात मला सांगा? दे डिपेंड, दे ॲक्च्युली इफ यू फिक्स सम ऑफ द प्रॉपर्टीज देन रेस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑटोमॅटिकली गेट फिक्स. सो दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ स्टेट फंक्शन. ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज अ स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन? काही कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? लक्षात आलं आहे तुम्हाला? मग वर्क म्हणजे काय झालं आहे मला सांगा? पाथ फंक्शन. खूप कॉमनली विचारला जाणारा CETचा MCQ आहे की वर्क हे कोण असलं पाहिजे? वर्क हे कोण असलं पाहिजे? पाथ फंक्शन. आणि डेल्टा पी, डेल्टा व्ही, टेम्परेचर, प्रेशर हे सगळे कोण असले पाहिजे मला सांगा? दीज आर ऑल स्टेट फंक्शन. So I hope you must have understood the concept of state function and path function. So सगळ्या 4ही गोष्टी कळल्यात आपण आत्ताच्या डिस्कस केल्या. कुठल्या डिस्कस केल्या मला सांगा? स्टेट व्हेरिएबल डिस्कस केला. त्यानंतर आपण डिस्कस केला दॅट इज व्हॉट? स्टेट ऑफ द सिस्टीम. त्यानंतर आपण डिस्कस केलं, येस काय डिस्कस केलं आपण? त्याच्यानंतर चेंज ऑफ स्टेट. आणि चौथी प्रॉपर्टी कुठली डिस्कस केली मला सांगा? दॅट इज स्टेट फंक्शन ऑर पाथ फंक्शन. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स. ओके. आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया, तो म्हणजे प्रोसेस. व्हॉट इज अ प्रोसेस? प्रोसेस म्हणजे काय होतं? प्रोसेस म्हणजे काय होतं ते आपण शिकणार आहोत. व्हॉट इज प्रोसेस? इट इज द सिरीज ऑफ ऑपरेशन्स बाय विच द इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इन टू द फायनल स्टेट. ओके. दीज आर द सिरीज ऑफ ऑपरेशन्स. कन्सेप्ट नावातच आहे, डेफिनेशनमध्येच आहे. अशा ऑपरेशन्सची सिरीज की बिकॉज ऑफ विच द इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इन टू द फायनल स्टेट, सच अ सिरीज ऑफ ऑपरेशन्स इज कॉल्ड ॲज प्रोसेस. ओके. सो इन थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. की तुमची जी पर्टिक्युलर सिस्टीम आहे ती कुठल्या प्रोसेसमध्ये आपण रन करतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठल्या प्रोसेसवरती चालली आहे माहिती असलं पाहिजे.
पाहिजे. अँड बिकॉज ऑफ दॅट त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईप्स ऑफ प्रोसेसेस आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट टाईप ऑफ प्रोसेस इज व्हॉट इट इज आयसोथर्मल प्रोसेस. नावातच आहे व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण थ्रूआउट द प्रोसेस काय कॉन्स्टंट ठेवणार मला सांगा. आयसो मीन्स सेम आणि थर्म म्हणजे काय टेम्परेचर. सो व्हॉट वी आर गोइंग टू कीप कॉन्स्टंट. टेम्परेचर शुड बी कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे सिस्टीमचं बरोबर आहे. म्हणजे डेल्टा टी जो असेल तो काय असेल मला सांगा 0 असेल. ओके सी बरेच वेळा कन्फ्यूज करायला प्रश्न विचारतात लोक. टी इज इक्वल टू 0 लिहितात म्हणजे काही लिहून येतात. तसं नाही करायचं आहे. टी 0 नाही आहे. टी काय आहे कॉन्स्टंट आहे. What is 0? Delta T is 0. That is change in temperature is 0. That means the temperature is not changing. That means the temperature is constant. And such a process would be called as what? Isothermal process. Okay. आता टेम्परेचरवर डिपेंड असणारी एक प्रॉपर्टी आणि ती म्हणजे इंटरनल एनर्जी. सो ती कशी आहे ते आपल्याला सिलेबसमध्ये आहे. पण आत्ता आपण एवढंच घेऊया. इंटरनल एनर्जी इज आयदर रिप्रेझेंटेड ॲज ई और नवीन त्याचा सिम्बॉल यू असा आहे. ई किंवा यू काही लिहिलं तरी चालतं. सो व्हॉट इज दिस. दिस इज अ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी डायरेक्टली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. जे चेंजेस जे प्रकार टेम्परेचरचे आहेत तेच कोणाचे असतात मला सांगा इंटरनल एनर्जीचे. थोडक्यात जर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तुमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय असणार आहे मला सांगा. इट विल बी ऑलवेज कॉन्स्टंट. अँड ड्यू टू दॅट तुमचा जो डेल्टा यू असेल तो काय असला पाहिजे मला सांगा 0 असला पाहिजे. दॅट मीन्स द चेंज इन इंटरनल एनर्जी शुड बी 0. सो सच अ प्रोसेस विल बी कॉल्ड ॲज व्हॉट आयसोथर्मल प्रोसेस. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस आयसोथर्मल प्रोसेस. आता मला एक प्रश्न सांगा तुम्ही की आयसोथर्मल प्रोसेस जर असेल तर एक्सचेंज ऑफ हीटचं काय व्हायला पाहिजे. म्हणजे हीट ही सराउंडिंगसोबत एक्सचेंज झाली पाहिजे. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय झालं पाहिजे. व्हॉट डू यू थिंक. काय वाटतं तुम्हाला. शुड द हीट बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग अँड सिस्टीम ऑर इट शुड नॉट बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग अँड सिस्टीम. व्हॉट डू यू थिंक. काय वाटतं तुम्हाला. येस बरेचदा असं वाटतं की आपण गफलत करतो या वाक्यांमध्ये. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की हीट एक्सचेंज होत नाही आहे ती सुद्धा कॉन्स्टंट असली पाहिजे. नो. टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ हीट ही सिस्टीमपासून सराउंडिंगकडे काय झाली पाहिजे मला सांगा किंवा वायसे वर्सा सराउंडिंगपासून सिस्टीमकडे काय झाली पाहिजे एक्सचेंज झाली पाहिजे. सो देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम अँड सराउंडिंग. एक्झाम्पल आपण घेऊया ह्युमन बॉडीचं. ह्युमन बॉडी इज अ आयसोथर्मल प्रोसेस. ओके म्हणजे ह्युमन बॉडीचं टेम्परेचर हे काय असतं मला सांगा कॉन्स्टंट असतं. किती टेम्परेचर असतं ह्युमन बॉडीचं 37 डिग्री सेल्सिअस बरोबर आहे. म्हणजे उन्हाळा आला म्हणून टेम्परेचर वाढत नाही किंवा हिवाळा आला म्हणून टेम्परेचर कमी होत नाही. तसं जर असतं तर किती छान झालं असतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी झालं असतं. हिवाळा आला असतं टेम्परेचर वाढलं असतं म्हणजे आपल्याला गरमी झाली नसती थंडी वाजली नसती. पण असं होत नाही आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं मला सांगा 37 डिग्री सेल्सिअस असतं. असं का बरं असतं. याचं कारण असं आहे की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स. ज्या वेळेला समर सीझनमध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर अजूनही बाहेरची हीट वाढते पण आपलं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस राहतं आहे. याचं कारण माहिती तुम्हाला काय होतं तर सी आपल्याला उन्हाळ्यामध्ये घाम येतो. हॅव यू एव्हर थॉट की हा घाम का बरं येतो. वाय द स्वेटिंग टेक्स प्लेस. का बरं असं होतं कारण बाहेरची हीट वाढल्यानंतर आपला मेंदू आपल्या स्वेट ग्लँडला सिग्नल देतो की बाबा रे बाहेरचं टेम्परेचर वाढलं आहे आता काहीतरी कर नाहीतर आपल्या बॉडीचं पण टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल. सो तो मेंदू सिग्नल देतो स्वेट ग्लँडला. सुंदर प्रोसेस आहे. आणि स्वेट ग्लँडला सिग्नल दिल्यानंतर स्वेट ग्लँड काय प्रोड्यूस करतं स्वेट प्रोड्यूस करतं. सो ती जी एक्सेस हीट आहे ती एक्सेस हीट त्या स्वेटच्या कशामध्ये वापरली जाते इव्हॅपोरेशनमध्ये वापरली जाते आणि त्या कारणाने तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय राहतं मला सांगा कॉन्स्टंट राहतं. जर तुमच्या स्वेट ग्लँडने हे काम केलं नसतं तर बाहेरच्या टेम्परेचरसोबत काय वाढली असती तुमचीसुद्धा हीट वाढायला लागली असती. सो असं होत नाही आहे. असं का होत नाही आहे मला सांगा. याचं कारण असं की ती हीट कोणासोबत एक्सचेंज होते सराउंडिंगसोबत होती आहे अँड बिकॉज ऑफ दॅट आपल्या बॉडीचं टेम्परेचर कसं राहतं आहे कॉन्स्टंट राहतं आहे. सो दिस इज अ व्हेरी फॅब्युलस एक्झाम्पल वेअर द प्रोसेस इज आयसोथर्मल अँड द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ॲज द हीट इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. ओके सो वी कॅन से दॅट इन आयसोथर्मल प्रोसेस हीट इज एक्सचेंज विथ द सराउंडिंग. दॅट मीन्स द सिस्टीम इज नॉट थर्मली आयसोलेटेड.
थर्मली आयसोलेटेडचा अर्थ काय होतो की ती थर्मली सेपरेट नाही आहे, तिचा आणि सराउंडिंगचा विथ रिस्पेक्ट टू हीट कॉन्टॅक्ट येणार आहे आणि त्या कारणाने आपण तिला काय म्हणतो, इट इज नॉट थर्मली आयसोलेटेड, दॅट इज थर्मली कनेक्टेड विथ द सराउंडिंग. आर यू गेटिंग दिस? सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, कारण खूप पॉप्युलर क्वेश्चन आहे. म्हणजे मी ज्या वेळेला 12वीत होती तेव्हापासून हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो ते आपण बघणार आहोत आता ॲडियाबॅटिक म्हणजे काय. पण आयसोथर्मलचे आधी पॉईंट्स तुमच्या लक्षात आले का, की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, म्हणजे हीट सराउंडिंग सोबत काय होते मला सांगा, एक्सचेंज होते. दॅट मीन्स द प्रोसेस इज व्हॉट, इट इज नॉट थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. सो दिस इज अबाउट अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट कॉल्ड एज आयसोथर्मल. दुसरा घेऊया आपण, दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. यालाच कॉम्प्लिमेंटरी प्रोसेस घेऊया आपण. ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज ॲडियाबॅटिक? ॲडायबॅटिक म्हणतात काही लोक ॲडियाबॅटिक म्हणतात. सो ॲडियाबॅटिक म्हणूया, त्याने फारसा फरक पडत नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय होतं, वेअर देर इज नो हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. एनर्जी ट्रान्सफर्स हा काय असतो मला सांगा, झिरो असतो, बरोबर आहे. देर इज नो हीट एक्सचेंज बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. हीट सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होत नाही आहे. तुम्ही मला सांगा, मग ही जी सिस्टीम असेल ही थर्मली कशी असली पाहिजे मला सांगा, आयसोलेटेड असली पाहिजे, ती थर्मली सेपरेटेड असली पाहिजे, कारण तिचा त्या सिस्टीमचा आणि सराउंडिंगचा विथ रिस्पेक्ट टू विच कॉन्टेक्स्ट संबंध येत नाही आहे, हीटच्या संबंधी काहीही त्यांच्यामध्ये एक्सचेंज होत नाही आहे. अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट द प्रोसेस इज व्हॉट इज थर्मली आयसोलेटेड. ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस. सो या केसमध्ये हीट एक्सचेंज झिरो आहे. दिस इज रिप्रेझेंटेड ॲज क्यू इज इक्वल टू झिरो, और समटाइम्स दिस कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड ॲज डेल्टा क्यू इज इक्वल टू झिरो. नीड नॉट बी कन्फ्यूज विथ द सिम्बॉल, कारण तुम्हाला प्रश्न पडेल की आता तर मॅडमने डेल्टा वापरला होता, या ठिकाणी क्यू झिरो आहे का? नाही, या ठिकाणी क्यू झिरो म्हणजे हीट ॲडेड और हीट रिमूव्ड इज झिरो. सो दॅट्स वाय डेल्टा क्यू विल रिमेन व्हॉट, इट विल रिमेन झिरो, अँड दॅट्स वाय द ओव्हरऑल हीट विल रिमेन कॉन्स्टंट. आर यू गेटिंग दिस? सो हीट इज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. आर यू गेटिंग दिस पार्ट? सो इट इज नॉट थर्मली सेपरेटेड फ्रॉम द सराउंडिंग. लक्षात आलं तुमच्या, थर्मली सेपरेटेड फ्रॉम द सराउंडिंग. व्हेरी सॉरी. सो या दोनमध्ये आता डिफरन्स विचारला गेला तर काय काय डिफरन्स लिहिणार तुम्ही मला सांगा. 4 पॉईंट्स हायलायटेड असले पाहिजे. पहिला पॉईंट असेल आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यामध्ये टेम्परेचर डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर याच्यामध्ये इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. तिसरा पॉईंट असेल the exchange of heat takes place between system and surrounding. The exchange of heat does not takes place between system and surrounding. आणि चौथा पॉईंट असेल the system is not thermally isolated, the process is thermally isolated. So these are the 4 points जे 2 मार्काला तुम्हाला विचारले जातात. Difference between isothermal and adiabatic process. So I think all of you must have understood what is the difference between isothermal and adiabatic process. Please take the question. Question घ्या. Question देते फक्त. State the differences between isothermal and adiabatic process. तुम्हाला एक प्रश्न पडला नाही ते मी सांगितलं की टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही आहे. सो हॅव यू थॉट की टेम्परेचर कसं कॉन्स्टंट राहत नाही आहे, का बरं कॉन्स्टंट राहत नाही आहे मला सांगा. याचं कारण असं, समजा ही प्रोसेस असेल, बरोबर, ही प्रोसेस जर ॲडियाबॅटिक असेल, लक्षात येतं आहे, ॲडियाबॅटिक असेल तर याच्यामध्ये काय होत नाही आहे मला सांगा, हीट एक्सचेंज होत नाही आहे, बरोबर आहे. समजा या ठिकाणी एखादी केमिकल रिॲक्शन झाली, A+B gives C, आणि ही जर एक्झोथर्मिक प्रोसेस असती, बरोबर आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर एक्झोथर्मिक आहे म्हटल्यानंतर काय होणार मला सांगा, हीट विल बी इव्हॉल्व. यू नो व्हॉट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. सो हीट विल बी इव्हॉल्व, हीट बाहेर पडेल. पण हीट बाहेर पडली तर या सिस्टीममधनं ती हीट काय होत नाही आहे चला सांगा मला, बाहेर जात नाही आहे. का बरं जात नाही आहे? कारण प्रोसेस कशी आहे तुमची, ॲडियाबॅटिक आहे. सो हीट इज नॉट एक्सचेंज विथ द सराउंडिंग. सो ही जी हीट आहे ही कुठे राहते मला सांगा, सिस्टीममध्येच राहते. सो वाढणारी जी हीट आहे त्याच्यामुळे त्या सिस्टीमचं काय वाढणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे. सो वी कॅन से दॅट टेम्परेचर वाढतं का बरं आहे, कारण तुमच्या सिस्टीमनी सराउंडिंगसोबत काय एक्सचेंज केलेली नाही आहे, हीट एनर्जीज एक्सचेंज केलेली नाही. अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम व्हॉट यू कॅन से इन्क्रीजेस. सो थोडक्यात हे कळलं पाहिजे की टेम्परेचर का बरं बदलतं, जे तुमच्या कोणत्या प्रोसेसमध्ये बदलत नाही आहे, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बदलत नाही आहे, बरोबर आहे. टेम्परेचर काय राहतं आहे, कॉन्स्टंट राहते. कारण तेच सांगायचं मला, परत परत तोच पॉईंट सांगायचा, तोच हायलाईट करायचा आहे की टेम्परेचर कॉन्स्टंट असण्याशी
हीट कॉन्स्टंट असण्याचा दुरान्वय संबंध नाही आहे, काहीही संबंध नाही आहे. टेम्परेचर ज्यावेळेला, कारण हे खूप आपण कसंही वापरतो, टेम्परेचर आणि हीट आपण वाटेल तसं वापरतो, त्यामुळे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर हीट शुड बी एक्सचेंज विथ द सराउंडिंग, आणि त्या कारणानेच तर तुमच्या सिस्टीमचं टेम्परेचर कसं राहतंय, कॉन्स्टंट राहते. नाही तर कोणाची केस झाली असती मला सांगा, ॲडियाबॅटिक प्रोसेसची, की ज्याच्यामध्ये हीट बाहेर जाऊ शकत नाही आहे, वाढलेली हीट आतमध्येच राहते, आणि त्या कारणाने सिस्टीमचं काय वाढायला लागलं आहे, टेम्परेचर वाढायला लागलं आहे. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. आता या प्रकारावर कधी कधी CETला प्रश्न विचारतात की ॲडियाबॅटिक एक्सपान्शन जर झालं, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन जर झालं तर टेम्परेचरचं काय होतं. व्हॉट इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, टेम्परेचरचं काय होणार आहे सांगा मला. की समजा ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झालं, सो थोडक्यामध्ये इथे काहीतरी वर्क होणार आहे, बरोबर. एक्सपान्शन झालं म्हटल्यानंतर वर्क करताना काय होईल, तर वर्क करताना त्याची इंटरनल एनर्जी जी असेल, हे टर्म्स तुम्हाला हळूहळू करतील. आत्ता एवढंच कळा की इंटरनल एनर्जी कमी होते. त्याची इंटरनल एनर्जी कमी झाल्यामुळे इंटरनल एनर्जीवर कोण डिपेंड असतं मला सांगा, टेम्परेचर डिपेंड असतो. सो इंटरनल एनर्जी जर कमी झाली तर टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. सो थोडक्यात ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये टेम्परेचर काय होतं, सिस्टीमचं डिक्रीज होतं, विच इज अ कॉमन MCQ विच इज आस्क इन युअर एक्झाम, दॅट इन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन व्हॉट हॅपन्स टू टेम्परेचर, द टेम्परेचर decreases. Exactly reverse will happen when adiabatic compression takes place. So adiabatic compression मध्ये टेम्परेचर काय होणार आहे मला सांगा, राईज होणार आहे. टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो दोन गोष्टी कळल्या तुम्हाला. प्लीज नोट डाऊन दिस पॉईंट, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बरेच वेळेला विचारतात MCQ म्हणून हा, त्यामुळे आपल्याला माहिती असला पाहिजे. याचे सगळे कॉन्टेक्स्ट हळूहळू कळतील, पण आत्ता रेफरन्स आलाय म्हणून आपण हा घेतोय. सो जस्ट राईट डाऊन द पॉईंट. इन adiabatic expansion, the temperature of the system decreases. The temperature of the system decreases. Whereas in adiabatic compression, the temperature of the system increases. एवढाच पॉईंट येतो आपल्याला. पुढे नंतर काही याचा फारसा संबंध येत नाही, पण हा पॉईंट आत्ता याच्याशी रिलेटेड आहे म्हणून आपण घेतला. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस टू टाईप्स ऑफ प्रोसेसेस. त्यानंतर पुढच्या प्रोसेसेसकडे जाऊया. दॅट इज व्हॉट नेक्स्ट टाईप ऑफ प्रोसेस इज आयसोबारिक प्रोसेस. बार म्हणजे काय होतं मला सांगा, लगेच खुश नका हो. व्हॉट इज बार? बार म्हणजे प्रेशर ऑफ युनिटचं प्रेशरचं युनिट आहे, सॉरी. ओके, सो प्रेशरचं युनिट म्हणजे काय मला सांगा, बार आहे. थोडक्यात आयसोबारिक म्हणजे काय, प्रेशर इज व्हॉट इट इज कॉन्स्टंट. सो प्रेशर कॉन्स्टंट या प्रोसेसला काय म्हणतो आपण मला सांगा, आयसोबारिक. वेअर डेल्टा P विल बी व्हॉट, इट विल बी 0. सो सच अ प्रोसेस विल बी कॉल्ड ॲज आयसोबारिक. नॉर्मली आपल्याला केमिस्ट्रीमध्ये ज्या रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शन्स आपण नॉर्मली या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला करत असतो, ओपन वेसलमध्ये करत असतो, आणि त्यावेळेला जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते कॉन्स्टंट असतं. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसेस कशा असतात मला सांगा, आयसोबारिक प्रोसेस असतात. सो आपल्याला ज्या केमिकल रिॲक्शन्स आपण घेणार आहोत नॉर्मली, जनरली वी टॉक अबाउट इन लॅबॉरेटरी, सो दीज आर कॅरिड इन ओपन वेसल्स. ओपन वेसलवर ॲक्टिंग कुठलं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे विच इज कॉन्स्टंट, अँड ड्यू टू दॅट सच प्रोसेसेस वुड बी कॉल्ड ॲज व्हॉट, दिस इज कॉल्ड ॲज आयसोबारिक प्रोसेसेस. ओके, त्यानंतर शेवटचा प्रोसेसेसचा टाईप आहे तो म्हणजे आयसोकोरिक. What is isochoric? Choric means what? It is volume is constant. So V is constant. The processes in which volume is constant, such processes are called as isochoric process. In this case, delta V is equal to what? 0. The reactions which are normally occurred in closed vessel. Closed vessel मध्ये normally ज्या reactions होतात त्या कशा असतात मला सांगा, कशा असणार आहेत, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहेत, आणि म्हणून या प्रकारच्या प्रोसेसेसला आपण काय म्हणतो, आयसोकोरिक प्रोसेसेस म्हणतो. सो दीज आर अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ प्रोसेस. आय अगेन रिपीट, व्हॉट इज अ प्रोसेस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रोसेस. इट इज द सिरीज ऑफ ऑपरेशन्स बाय विच द इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इन टू द फायनल स्टेट. सो दिस इज कॉल्ड ॲज प्रोसेस. 4 मेजर प्रोसेसेस आपल्याला माहिती पाहिजे, आपण रिवाईज करूया पटपट. पहिली कुठली आहे मला सांगा, आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज कॉन्स्टंट, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, दॅट इज डेल्टा T इज इक्वल टू 0. Second is adiabatic process, Q is equal to 0. Heat is not exchanged with the surrounding. त्यानंतर तिसरी आहे आयसोबारिक प्रोसेस. व्हॉट इज कॉन्स्टंट, प्रेशर इज कॉन्स्टंट. आणि चौथी कुठली आहे मला सांगा, आयसोकोरिक. व्हॉट इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ प्रोसेसेस. आय विल गिव्ह यू अ होमवर्क, प्लीज ट्राय टू डू दिस. ओके, हे प्लीज करा, कारण थेअरी पार्ट आहे हा सगळा. याच्या पुढे हळूहळू जसं आपण जाऊ तसं
प्रॉब्लेम ओरिएंटेड पार्ट सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी हा सगळा थिरॉटिकल पार्ट आहे जो चांगला कळलेला असला पाहिजे, कारण त्या शब्दांवर तुमचं पुढचं डिपेंड आहे. तुम्हाला स्टेट कळली का, तुम्हाला स्टेट व्हेरिएबल कळले का, तुम्हाला इनिशियल काय फायनल काय, जी जी बडबड चाललेली आहे ती थोडक्यात तुम्हाला कळली का, आणि ती लिहिता आली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. बिकॉज रिअली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्कोर गुड मार्क्स इन रेग्युलर एक्झाम. हे मी 10 वेळा तुम्हाला एकच वाक्य सांगते की समजणं आणि लिहिणं केमिस्ट्रीमध्ये या खरंच 2 वेगळ्या गोष्टी आहेत. समजायला काही डोकं लागत नाही आहे, पण लिहिताना मात्र स्पेसिफिक तीच सायन्सची लँग्वेज आली पाहिजे, स्टोऱ्या आल्या नाही पाहिजे, आणि त्या कारणाने तुम्ही हे प्लीज सगळं करा. सो प्लीज टेक द क्वेश्चन घ्या. डिफरन्स लिहिला आहे मगाशी. दुसरा घ्या, डिफाईन द फॉलोइंग. फर्स्ट, स्टेट व्हेरिएबल. सेकंड, state of the system. Third, change of state. Fourth, state function. And fifth, path function. पुढचा प्रश्न घ्या. Define process and explain in detail the 4 types of processes. Define process and explain in detail the 4 types of processes. लक्षात आलं आहे? ठीक आहे, काही प्रॉब्लेम यामध्ये? ओके, ठीक आहे, थांबू.